आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत। देसाई साहेब, मागील 1.5 वर्षापासून खरं तर पक्षांतर्गतल्या ज्या निवडणुका आहेत या रखडलेल्या आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यानंतर शिवसेनेतल्या अंतर्गत निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये मुख्य नेता एकनाथ शिंदे यांना देखील त्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे। 60 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत राज्यभरात। पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया ही निरंतर चालू असते। राज्य कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणीमधनं मग राज्यातले पदाधिकारी आणि त्यामधून मग पुन्हा केंद्रीय मध्यवर्ती केंद्रीय कार्यकारिणीमधनं केंद्रीय पदाधिकारी ही प्रक्रिया सुरू असते कायम। त्यामुळं जो काही निवडणूक आयोगाचा आदेश येईल, टाइम टेबल किंवा अमुक मुदतीमध्ये घ्या, शिवसेना अंतर्गत निवडणुकीला केव्हाही तयार आहे। त्यामुळे त्यात काय आम्हाला फारशी अडचण नाही। या निवडणुकांमध्ये 60 टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ऑनलाईन प्रक्रिया आणि ऑफलाईन या दोन्ही मार्फत या निवडणुका होणार आहेत। या बाबतीत जे काही गाईडलाईन्स किंवा जी काही प्रक्रिया कशा पद्धतीनं पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात, जे काही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं गाईडलाईन्स येतील त्याची आमच्या राज्यामध्ये राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होईल आणि निश्चितपणे त्या फॉलो करू आम्ही। दुसरीकडे ज्या पद्धतीने शिवसेनेतनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं आपल्याकडे जे लोक आपण घेतले जात आहेत त्यावरनं विरोधकांकडनं टीका टिप्पणी होते। काल स्वतः बच्चू कडू यांनी देखील म्हटलेलं आहे जे भाजपला जमलं नाही ते शिवसेना शिंदेंनी करून दाखवलेलं आहे। ज्या पद्धतीत आपल्याकडे एकूणच इनकमिंग सुरू आहे त्यावरून हे तर मान्य करावं लागेल की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हापासून शिवसेना पक्षाची सूत्र मुख्य नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आली तेव्हापासून लोकप्रतिनिधींचा आणि सामान्य लोकांचा कल शिवसेनेकडे वाढलाय। हे तर त्रिवार सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। आम्ही कुणाबरोबर आमची तुलना करणार नाही, पण एवढं नक्की आहे की गेल्या 4 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांनी जो पक्ष वाढवायसाठी परिश्रम घेतले, जे दिवस रात्र ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब फिरतायत, यामुळंच हे बघा शेवटी लोकांना काय हवं असतं, आपल्या जीवाला जीव देणारा नेता पाहिजे, आपल्या आडीनडीला आपल्या पाठीमागं ठामपणे उभा राहणारा नेता पाहिजे आणि ते नेतृत्व महाराष्ट्रातल्या लोकांना शिंदे साहेबांच्या मध्ये दिसतंय। शिवसेना वाढी संदर्भात त्यांना कुठलाही त्या संदर्भातला अडचण नाहीये, मात्र ज्या पद्धतीने बच्चू कडू हे बोलताना भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी असो यांना अप्रत्यक्ष डिवसण्याचा प्रयत्न करत आहेत, हे कुठेतरी चुकीचं आहे आणि समन्वय समितीच्या बैठकीत तसं ठरलेलं देखील असल्याचं काल स्वतः चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले। काय सांगितलं, आम्ही आमची कुणाबरोबरही तुलना करत नाही। आम्ही कुणापेक्षा जास्त प्रवेश केले, आम्ही कुणापेक्षा मोठं झालो, ही तुलना आम्ही कधीच करत नाही, करणारे नाही। आम्ही आमचा पक्ष वाढवतोय आणि ऐका तुम्ही विनाकारण म्हणजे काय म्हणतो त्याला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही 2022ला जेव्हा निर्णय घेतला माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, तेव्हा माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले आपल्याला माणसाला माणूस जोडायचा आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे सांगितलं होतं ना, घराघरात मला शिवसैनिक पाहिजे, प्रत्येक घरावरती मला शिवसेनेचा भगवा पाहिजे, प्रत्येक घरामध्ये मला शिवसेनेचा धनुष्यबाण पाहिजे, आम्ही तेच काम करतोय। म्हणून मी परत सांगेन, बच्चू भाऊ काय जरी बोललेले असले, मी ते ऐकलेलं नाही, पण शिवसेना म्हणून आम्ही आमच्या पक्षाची कोणाबरोबरही तुलना करत नाही। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल जर्नलिस्ट सचिन सर, मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।